कधी विचार केलाय का, की एखादी रहस्य कथा वाचताना किंवा क्राईम थ्रिलर पाहताना आपली झोप का उडून जाते? यामागे ना एक खूपच रंजक मानसशास्त्र आहे, जे आपल्या मेंदूला आणि भावनांना थेट आवाहन करतं. तर पहिली गोष्ट, सगळ्यात मोठं कारण आपल्या मेंदूतच दडलेलं आहे. म्हणजे बघा, आपला मेंदू मुळातच एक पझल सॉल्व्हिंग मशीन आहे, नाही का? आणि मग प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादा सुगावा बरोबर ओळखतो, तेव्हा मेंदू आपल्याला डोपामिनचं एक छोटंसं बक्षीस देतो. हा तोच आनंद असतो, जो आपल्याला एखादं कोडं सोडवल्यावर मिळतो. आणि यामुळेच पुढे काय होणार ही उत्सुकता सतत वाढत राहते. आता दुसरी गोष्ट, हे फक्त मेंदूचं आव्हान नाहीये, तर आपल्या भावनांचाही यात खूप मोठा वाटा आहे. विचार करा, या कथा आपल्याला भीतीदायक परिस्थितीत घेऊन जातात, पण आपण असतो पूर्णपणे सुरक्षित. म्हणजे सोफ्यावर बसून हृदयाची धडधड वाढते, पण आपल्याला पक्क माहित असतं की खरा धोका वगैरे काही नाहीये. आणि हा जो सुरक्षित थरार आहे ना, तोच आपल्या रोजच्या आयुष्यात एक वेगळीच मजा आणतो. आणि हो, तिसरा आणि शेवटचा मुद्दा, या कथा आपल्याला फक्त प्रेक्षक ठेवत नाहीत, तर त्या आपल्याला चक्क एक गुप्तहेर बनवतात. आपण स्वतः सुगावे जोडतो, सगळ्या शक्यता तपासतो आणि गुन्हेगार कोण असेल याचा अंदाज लावतो. आणि जेव्हा आपला तो अंदाज बरोबर ठरतो ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर रहस्य कथा आपल्या मेंदूसाठी एक जबरदस्त व्यायाम आहेत, भावनांसाठी एक रोलर कोस्टर आहेत आणि आपल्या आतल्या गुप्तहेरासाठी एक मोठा